सो हे गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सी फेअर ऑन व्हील्स. आणि आज आपण आपल्या वर्षाची पहिली पहिली राईड करत आहोत. सो आज आपला स्पॉट आहे टेलवेल कोकणकडा, जो मुंबईवरून अराउंड 123 किलोमीटर्स आहे. सो निघू आम्ही आता थोड्या वेळात. मी आणि माझा एक फ्रेंड आहे सागर, तो रेडी होतो, तो येतोय खाली. थोड्याच वेळात आम्ही निघू. सो कीप वॉचिंग. चला, गणपती बाप्पा मोरया. राईडला आपली सुरुवात झालेली आहे. मला वाटतं अराउंड 8 वर्षांनी मी राईडला निघालो असणार. शिपिंग लाईन जॉईन केल्यापासून राईडला जायलाच मिळालं नाही कधी. 3 महिन्याच्या सुट्टीवरती फक्त घरी येतो. हो, राईड इज मस्ट. राईड एक बाइकिंग एक थेरपी आहे. फायनली आपण हायवे पकडला, वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे. रास्ते में खड्डे या खड्डों में रास्ते, छाती है चौड़ी क्योंकि बम्बई हर सांस में. पुढे आपला मित्र सागर त्याच्या हिमालयन 450वर. नीक तेरे पैर दी झांझड़.
अरे व्यू ब्लॉक केला बसने. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जानेवारीचा महिना आहे पण थंडी अजिबात नाही आहे. गार वारा सुद्धा लागत नाही. पण गरम झालं तरी चालेल. रायडिंग गिअर्स ऑलवेज मस्ट. रोड्स आर ऑलवेज अनएक्सपेक्टेड. लेफ्टला जायचं आहे तो राईटला जातोय. राईटवरून लेफ्ट. सो फायनली आपण आता पोचलो आहोत पनवेलला. पनवेलला ब्रेकफास्ट करणार आहोत ते दत्ता स्नॅक्स कॉर्नरला. मोस्टली ऑलमोस्ट रायडर्स सगळे इथेच येतात. सो इथून ब्रेकफास्ट करून मग आम्ही आमची पुढची राईड पुढे कंटिन्यू करू. आपली बाईक 8390 आणि सागरची बाईक 450. सो चला ब्रेकफास्ट करायला जाऊ. गुड मॉर्निंग. ऑर्डर केला? काय खाणार आहे? हां वाढेगाव काय खाणार आहे? मग कशाला थांबलो आपण? अरे भूक नाही लागली आहे? मला 3:40 मी 4:40ला उठलो आहे. काय बिना खाता नाही वा. काय खाण्यात येतं सांग? काहीतरी घे, कॉफी वॉफी काहीतरी घे. वडापाव कायच नाही. चला ऑर्डर करूया. एक चाय वडापाव. इकडे ना लाईन लागली यार. एक वडापाव आणि एक चाय
आणि एक स्नॅक्स थाली कॉम्बो. हां अजून एक पाहिजे. कॉफी केली तर चालेल का? कॉफी करून टाका कॉम्बोमध्ये. कॉम्बोमध्ये नाही ना, मग ते चायच्या ऐवजी कॉफी करून टाका. आपण आपली ऑर्डर दिलेली आहे, बघूया आता किती वेळ लागतो. आपला थाली कॉम्बो सेट आलेला आहे. ठीक आहे. सगळ्यांनी घ्या. ब्लूटूथ पेअर होतोय परत. सोड ना. हां सॉरी, अरे नसेल होते पेअर एकत्र. चला खायला सुरुवात करूया. ही चहा तुझी, कॉफी. चला आता खाऊन झाल्यावर भेटू. चांगलं आहे. कोथिंबीर वडी, भेंजो तेल आहे. छान आहे छान आहे. चला आता खाऊन झाल्यावर भेटू. सो हे गाईस, आता आपण निघालो आहोत. ब्रेकफास्ट झालं आहे, बट प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. ॲज माझी पण पहिलीच राईड आहे. सो वी हॅव डिसाइडेड टू गो टू टायगर पॉईंट इंस्टेड ऑफ तेलबळी कोकणकडा. सो टायगर पॉईंटला जाऊन मग आम्ही लंच वगैरे करून रिटर्न परत मुंबईला फिरू. सो लेट्स हॉप इन ऑन अ बाइक्स. सो थोडे फोटोज वगैरे काढून, हो ट्रॅफिक जाम आहे पूर्ण खाली. आम्ही वरूनच आलो ओल्ड रोडनी. फोटोज वगैरे काढले थोडे इकडे. आता पुढे जाऊ. चला. मजा आली खूप टाईम नंतर. चला.
पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. खूप भारी वाटतंय. आणि बाईक पण फार स्मूथ आहे. म्हणजे हायर गिअर जो हायर आर पी एमवरती जातं ते एवढी व्हायब्रेशन्स जाणवत नाही आहेत. पण हां, स्टार्टिंग आता जसं 30-3rd गिअरवरती आहे, आता ऑलमोस्ट 32 ज्या स्पीडवर आहे 3000 आर पी एमवरती आहे, पण व्हायब्रेशन्स जाणवत नाही आहेत. आणि जे आर ईवरून के टी एमवरती शिफ्ट झाले त्यांना तर हे व्हायब्रेशन्स ऑलमोस्ट नील आहेत. Dog crossing. One of the dangerous crossing. माझ्याकडे आधी रॉयल एनफील्ड क्लासिक होती, आहे अजून पण. वारा खूप आहे. बापाचा रोड असल्यासारख्या गाड्या चालवतात. खूप भारी वाटतं. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा की काश्मीरला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, ओराया कुठं कुठं जायचं हनीमूनला. ते आपल्यावरतून एक्सप्रेसवेचे फ्लायओव्हर जात आहेत. आपण चालू आपल्या आरामात, कुठे जायचं नाही आहे आपल्याला, काय टार्गेट अचीव करायचं नाही आहे, काय नाही, आरामात गाडी चालवायची. ना घरी लवकर पोचायचं आहे ना डेस्टिनेशनवरती.
1 किलोमध्ये 1 आहे. एक्सप्रेस वे. नेहमी रस्ता विसरतो. नाही ठीक आहे, तिथून मग रस्ता दाखवतो GPS वरती. ट्रॅक क्रॉसिंग. ऑलवेज ट्रस्ट युअर रबर. त्याचे स्टॉप सीट चेंज करायला लागेल, खूप हार्ड आहे. ऑलमोस्ट मी आता पुढे मागे बसून इथपर्यंत आलो आहे. So there is a pain in my ass. तारे गिणगिण याद तेरी मैं जाता बरसातानू, रोक न पावा अखिया विच घुम दिया बरसातानू. इसको जाना है राइट. अरे गेला नाही राईटला. कोणता राईट घ्यायचा याला? खूपच. या रोडवरती लास्ट मला जेव्हा लक्षात आलं 2017 या 18च्या आसपास आलेल मी. त्याच्यानंतर मी आज आलो आहे. संपूर्ण ब्रिटिश बांधकाम म्हणून आजपर्यंत टिकलेलं आहे ते. त्या साईडला डॅम आहे, पाणी आहे पुन्हा डॅमचं. लोणावळ्याचा प्रसिद्ध बोशी डॅम.
Cool. Woohoo! पावसाळ्यात एकदम हो गोल्ड विंग कलोन गोल्ड विंग टेन्थ क्लासमध्ये असताना इकडे आमची पिकनिक यायची. नो कार नो रिक्षा नथिंग, बस वॉकिंग डॅमपासून इथपर्यंत वॉकिंग फुल ट्रेक. पावसाळ्यात ते पण पाऊस पडतोय मस्त एकदम, सगळे मित्र एकत्र आणि सगळीकडे एकदम हिरवळ पसरलेली, डोंगरातून वॉटरफॉल्स. मिस दोज डेज. INS शिवाजी, नेशन फर्स्ट, भारत माता की जय. हो. नको मला आतापासून रस्ते चांगले. सांभाळा. ॲटलिस्ट कर्व्सवरती तरी रस्ते व्यवस्थित बनवायचे, तिथेच मेन हे करून ठेवलं. सागरसाठी थांबूया.
वाव. पुढे अपघाती क्षेत्र, एअरफोर्स स्टेशन लोणावळा. आधी आपण नेव्हल बेस बघितला, आता एअरफोर्स स्टेशन. ऑलमोस्ट पोचलो आहे आपण. ऊन आहे, बघूया काय सीन आहे. ओ भेंचोद, दगड आहे. हा हा, झालं. पोचलोय आपण आता. हो, मोठा हॅलो फजनी, मजा आली. काय झालं इथे? कुठे ती गाडी उभीच नाही राहणार माझी इकडे. साईड स्टँड उभा नाही राहणार इकडे. तिकडे राहू ना, तो फ्लॅट सरफेस आहे. इथे नाही राहणार उभी गाडी. हा काय किती हवेने गाडी हलत होती मागे. इकडे लावू ना, इथे फ्लॅट सरफेस आहे माझी, इथे उभी नाही राहणार. तर स्टँड असं उभाच आहे ना एकदम. आपली माणसं कुठेही जातात, ते कचरा करायचं मात्र काय सोडत नाही. मग ती जागा कुठलीही असो, सिनिक व्ह्यू असो या कुठेही असो, कचरा अजिबात सोडणार नाही. काढणार तिकडे घाण करणार. सो हे गाईस, फायनली आपण पोहोचलो आहोत लायन पॉईंटला. बघू शकता. वर्षाची पहिली राईड होती आणि ऑलमोस्ट मी 8-9 वर्षानंतर मी राईड रेझ्युम केली आहे बॅक. सो शॉर्टच राईड मारली आम्ही. जाणं सकाळी मी जसं सांगितलं डेस्टिनेशन वेगळा होता, पण नंतर काही रिझन्समुळे आम्ही डेस्टिनेशन चेंज केला. सो आम्ही जवळपासच आलो इकडे टायगर पॉईंटला. सो नेक्स्ट आमची जी राईड असेल ही म्हणजे प्रॅक्टिसच केली आणि अजून माझी KTMची सीट पण स्टॉकच आहे. सो इट वॉज व्हेरी हार्ड फॉर मी. अवघड जागेचं दुखणं झालं ते मला. आता परतही जायचं आहे घरी. सो आता नेक्स्ट लॉंग राईड जेव्हा करू तेव्हा ॲटलिस्ट त्याची सीट चेंज करायला लागेल. KTM सर्व्हिस सेंटरला मी ऑलरेडी ऑर्डर दिली आहे सीटसाठी, टुरिंग सीटसाठी. कारण मी माझी गाडी ऑलमोस्ट 6 months बॅक घेतली होती. सो तेव्हा ऑफर नव्हती की टुरिंग सीट्स आणि अदर ॲसेसरीज ते फ्री देत होते. पण आता 1 January ते ॲसेसरीज अराउंड 12,500 या 13,000चे ते ॲसेसरी फ्री देत आहेत.
इन्क्लुडिंग सेंटर स्टँड अँड टुरिंग सीट्सची अजून मी टेस्ट पण घेतली नाही आहे, पण मी बघू आता सर्व्हिस सेंटरला गेल्यावरती कॉल करतील ते सीट आली की मग एकदा लावून चेक केली पाहिजे कम्फर्टेबल आहे की नाही आहे. ते पण असं पटकन नाही कळणार जोपर्यंत तुम्ही एक अशी 100 किलोमीटरची ॲटलिस्ट 100 किलोमीटरची तरी राईड करत नाही. सो सीट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपलं सीटिंग पॉश्चर व्यवस्थित राहायला पाहिजे. तसं मला बॅक पेन वगैरे असं काय अजून आलं नाही त्याच्यावरती, पण दुखणं तर झालंच. आता येतो ना मी, आता तर पावणे म्हटलं 11च वाजलेत. थोडं अजून पुढे एक्सप्लोर वगैरे करून थोडं बहुत लंच वगैरे मग लंचला जाऊ. लंचला बघू कोणतं ठिकाण ठरतं आहे, कोणतं रेस्टॉरंटला बसू, मग जाऊ आम्ही परतीचा प्रवास सुरू करू. मग काय करायचं आता? चल हां निकलते कुठे? घर पे. का? अरे जाना पड़ेगा. अच्छा चल जाऊया मग. टेंशन. हां चला आपली आता रिटर्नचा प्रवास सुरू करूया, कारण सागरच्या मम्मीची तब्येत ठीक नाही. सो आपण रिटर्न जातो आहे. बघू ऑन द वे काहीतरी फिरत फिरत जाऊ. तरी आपला परतीचा प्रवास सुरू झाला. सकाळी ठरवून काहीतरी वेगळं निघालेलो, पण ठीक आहे. माझ्या आईची तब्येत ठीक नाही, निघाला तर पाहिजेच. फॅमिली फर्स्ट. याची पण ब्राईटनेस कमी करून ठेवली आहे मी. सो नवी मुंबई पनवेलपर्यंत आलो आहेत आपण. थोडा वॉटर ब्रेक हॉल्ट घेतला आहे. पायात पण थोडा क्रॅम्प यायला लागला. आणि हे बघ नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिसतं की नाही माहीत नाही वाईड अँगलमध्ये. सो यांच्या पण इथे सेल्फी टाईम चालू आहे. फोटोज वगैरे थोडे काढून इकडे आता घरी जायचं आहे. खूप हीट आहे, गरमी पण आहे. वाटत नाही आहे जानेवारी थोडा थंडी वगैरे काय, ठीक आहे, सवय आपल्याला एवढ्या तरी गरमीची. चला परतीच्या प्रवासाला निघू. सो हे गाईज वेलकम बॅक. सो आपण पोचलो आहेत आपल्या निवासस्थानी. आणि ओव्हरऑल राईड आज तर मी तर खूप वर्षांनी राईड केल्यामुळे थोडा बॅक पेन वगैरे जाणवला, पण ठीक आहे, मजा आली. आता प्रॅक्टिस करूया. फेब्रुवारीमध्ये खूप सारे राईड्स प्लॅन केलेत. सो
माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा अपकमिंग राईड्ससाठी. आणि काही सजेशन्स वगैरे काही असतील प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.